घेऊयात सिटी 60 मधून। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून मोर्चे बांधणी। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर नगर परिषदेसाठी महाविकास आघाडी म्हणून लढण्याची शक्यता। सोलापूरमध्ये महाविकास आघाडीचे 2 खासदार आणि 6 आमदार असल्यानं मोठी ताकद, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश नगरपालिकांवरती महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख यांचा दावा। रत्नागिरीतील लांजा नगरपंचायतीची निवडणूक स्वबळावरती लढण्याची भाजपची कार्यकर्त्यांची मागणी। युती केल्यास सामूहिक राजीनामा देण्याचा कार्यकर्त्यांचा इशारा। मात्र आम्ही महायुती म्हणून लढू, भाजपचे जिल्हा सरचिटणीस अमित केतकरांची प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची मोर्चे बांधणी। प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत 11 नोव्हेंबरला मुंबईत बैठकीचं आयोजन। मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय संघटन मंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, काही मंत्र्यांसह राज्यातील महत्त्वाचे नेतेही उपस्थित राहणार। गोंदिया नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी। महाविकास आघाडी एकत्र लढण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे। मात्र युती झाली नाही तर स्वबळावरती लढण्याची तयारी। काँग्रेसचे वरिष्ठ नेते गोपालदास अग्रवाल यांची प्रतिक्रिया। नगरपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत एका दिवसावर येऊन देखील बुलढाण्यात एकाही पक्षाकडून उमेदवार निश्चित नाही। अजूनही महायुती, महाविकास आघाडी आणि स्थानिक आघाडीत गोंधळाचं वातावरण, त्यामुळे आजच्या दिवसात मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यता। राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही। पाण्यातून मास्याला बाहेर काढल्यानंतर कसा तडफडतो तसं राष्ट्रवादीचं होतं। तानाजी सावंतांची आगफाकड। दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत म्हणत संताप देखील व्यक्त केला। धाराशिवच्या भूमपरंडा नगर परिषदेमध्ये आमदार तानाजी सावंत यांना घेरण्यासाठी सर्वपक्षीय एकत्र। भाजप, शिवसेना, उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी अ, ब, क, ड सर्वांना आमच्या विरोधामध्ये एकत्र यावं लागतं, यातच आमचा विजय। तानाजी सावंतांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर। सहयोग निवासस्थानी बारामती नगरपालिका आणि माळेगाव नगरपंचायत इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी। उमेदवारांच्या घोषणेकडे लक्ष। पार्थ पवारांचा मुंढवामधील जमीन घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी शीतल तेजवानीच्या अडचणी वाढण्याची शक्यता। शीतल तेजवानीची इमिग्रेशन विभागाकडून माहिती मागवण्याची तयारी सुरू, जेणेकरून शीतल तेजवानीचा देशाबाहेर प्रवास झाला आहे का याची माहिती मिळणार। बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे। बोपोडी इथल्या कृषी विभागाच्या जमिनीवरती मालकी हक्क दाखवून शासनाची फसवणूक, कागदपत्रांची पडताळणी करून पुढील कारवाई करणार। पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणातील 3 आरोपी बोपोडी व्यवहाराशी संबंधित आहेत। पार्थ पवारांच्या गणलेल्या घोटाळ्यावरती मुळशी पॅटर्न 2 चित्रपट बनवावा। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल। पवारांच्या हातात जमिनी गायब करण्याची जादूची कांडी, त्यांचं व्यवस्थित प्रशिक्षण पार्थ पवारांनी घ्यावं, हाकेंचा टोला। बीडमध्ये आमदार धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक। धनंजय मुंडे यांची वारंवार होणारी बदनामी थांबवली जावी, समर्थकांची आक्रमक भूमिका। जरांगेंना मुंबई पोलिसांनी समन्स बजावून सोमवारी हजर राहण्याचे निर्देश दिले। आझाद मैदानात केलेल्या उपोषणादरम्यान आखून दिलेल्या अटींच्या कथित उल्लंघनाप्रकरणाची चौकशी करण्यासाठी समन्स बजावले। अकोला दंगल चौकशीच्या एसआयटी रचनेवरून सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठात मतभेद। द्विसदस्यीय खंडपीठातील न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा या 2 न्यायमूर्तींनी वेगवेगळे आदेश केले पारित। अकोला शहरामध्ये 13 मे 2023 मध्ये 2 गटांमध्ये दंगल झाली होती। महेश गायकवाड यांची शिवसेना कल्याण पूर्व आणि उल्हासनगर विधानसभा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती। एकनाथ शिंदेंच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आलं। कल्याण टिटवाळा शहरांचा पाणीपुरवठा मंगळवारी 12 तास बंद राहणार। पाणीपुरवठा यंत्रणेतील देखभाल दुरुस्तीची कामं ही सकाळी 9 ते रात्री 9 वेळेत केली जाणार। 12 तासांच्या पाणीपुरवठा बंदमुळे दुसऱ्या दिवशी कमी दाबानं पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे। सणासुदीच्या काळात सोडण्यात आलेल्या गाड्यांमुळे एसटीला फायदा। 7 दिवसांच्या कालावधीमध्ये एसटीनं तब्बल 7.5 कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळवला आहे।
कोकण रेल्वेच्या रोरो सेवेची वहन क्षमता वाढली. आता 50 टन ऐवजी 57 टन वजनाच्या ट्रकची वाहतूक शक्य. प्रमुख प्रदूषण रोखले जावे, इंधनाची बचत व्हावी आणि मालवाहतूक जलद व्हावी या उद्देशानं वहन क्षमता वाढवण्याचा निर्णय. रत्नागिरी जिल्ह्यातील मीरा समुद्र किनारी मासे पकडण्याची स्पर्धेसाठी देशातल्या विविध कानाकोपऱ्यातून 150हून जास्त पर्यटक सहभागी झाले. उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्यांची संख्या वाढली. पुण्यात बिबट्यांचा टोळीनं वावर. बिबट्यांचं स्थलांतर कधी करणार याकडे भयभीत ग्रामस्थांचं लक्ष. नाशिकच्या निफाड तालुक्यात बिबट्यांची दहशत वाढली आहे. कोठारी शिवारातील शेतकरी बापू निवृत्ती मोरेंच्या वस्तीवर रात्रीच्या सुमारास बिबट्यानं 2 पाळीव कुत्र्यांना आपलं भक्ष्य केलंय. आफ्रिकेचे आणखी 8 चित्ते लवकरच भारतात येणार. भारतातील चित्ते पुनरुज्जीवन कार्यक्रमाअंतर्गत आफ्रिका खंडातील बोत्सवा या देशातून आणखी 8 चित्ते हे पकडण्यात आले. चंद्रपुरातील चंदा आणि चांदणी वाघिणींना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्यास स्थानिकांचा तीव्र विरोध. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये प्रजनन क्षमता वाढण्यासाठी 8 वाघिणी या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाठवण्याचा निर्णय. डिजिटल गोल्ड आणि ई गोल्डमध्ये गुंतवणूक करताना योजनांची माहिती करून मगच गुंतवणूक करा. सेबीचा सावधानतेचा इशारा. डिजिटल गोल्डच्या अनेक स्कीम ह्या नियमबाह्य असून प्रचंड मोठी जोखीम आहे. बुलढाणा जिल्हा पोलीस दलामध्ये आयकर विभागाच्या नोटिसांमुळे खळबळ. तब्बल 1050 पोलीस अंमलदारांना आयकर रिटर्न्समध्ये बोगस कपाती दाखवून कर चोरी करण्याच्या संशयावरून नोटीस. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी ते नांदेड महामार्गावरती दाती पाटीजवळ फ्रीजची वाहतूक करणाऱ्या कंटेनरला आग. कंटेनर चालकाचा जीव बचावला, मात्र 40 फ्रीजसह कंटेनर जळून खाक झालाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज रोडवरती गोलवाडी फाटा परिसरामध्ये एलपीजी रिक्षाला भीषण आग. घटनेमध्ये 2 महिला प्रवासी गंभीररित्या जखमी. आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. भंडाऱ्यात वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरनं सायकल स्वाराला चिरडलं. अनिल बांगडे या मजुराचा मृत्यू. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील मिटेवानी इथली घटना. ट्रॅक्टर चालकावरती गुन्हा दाखल, मात्र चालक फरार. मुंबईच्या पश्चिम द्रुतगती मार्गावरील मालाडजवळ डंपरखाली बाईक गेल्यामुळे एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. मध्यरात्री 1:30च्या सुमारास ही अपघात घडला. भंडाऱ्याच्या आथली गावामध्ये कौटुंबिक वादातून मुलाची वडिलांना मारहाण. यामध्ये वडिलांचा मृत्यू. लाखांदूर पोलिसांकडून आरोपी मुलाला अटक. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर नव्यानंच वृक्षारोपण करण्यात आलेली झाडं सुकल्याचं चित्र. यामुळे सरकारनं घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली समृद्धी महामार्ग निर्मिती करणाऱ्या कंत्राटदारांकडून होतीये असा प्रश्न उपस्थित. शनिवारी मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीत वाढ. मुंबईतील हवेचा निर्देशांक शनिवारी मध्यम श्रेणीमध्ये. धुळे जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढल्यामुळे व्यायामासाठी बाहेर पडणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद आज झाली. 8.6 अंश सेल्सिअस एवढं तापमान आज नोंदवण्यात आलंय. धाराशिवच्या हांडोगरीतील 300 एकर डोंगराळ जमिनीवरती 1.25 लाख झाडांची लागवड. यामध्ये 50,000 आयुर्वेदिक वनौषधी वनस्पतींचा समावेश. वृक्ष लागवड मोहीम राबवत सरकारने धाराशिव डोंबिवली फ्रेंडशिप रन 2025ला सुरुवात. डोंबिवली रनर्स आणि भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकारातून आयोजन. 6,000पेक्षा अधिक स्पर्धक उत्स्फूर्तपणे सहभागी. साताऱ्यातील मेढ्यात जावली जोडी रंथ मॅरेथॉन स्पर्धा. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर जिल्ह्यातून स्पर्धेसाठी स्पर्धकांचा सहभाग. व्हॉट्सअॅपचं वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी एक नवीन फीचर ज्याचं नाव आहे स्ट्रिक्ट अकाउंट सेटिंग्स. फीचर वापरकर्त्यांना हॅकर्स आणि सायबर गुन्हेगारांपासून संरक्षण देईल. संसदेचं हिवाळी अधिवेशन 1 डिसेंबरपासून सुरू होणार असून ते 19 डिसेंबरपर्यंत चालेल. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांची माहिती. राहुल गांधींची जंगल सफारी. मध्य प्रदेशातील पचमढी सातपुडा टायगर रिझर्व्हला राहुल गांधींची भेट. जंगल सफारी आधी
पचमढीतील राहुल गांधींकडून काँग्रेस जिल्हाध्यक्षांना मार्गदर्शन देखील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनातील मिट्टी कॅफेचा व्हिडिओ शेअर केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून कॅफेचं कौतुक. हा उपक्रम म्हणजे हा दिव्यांगांना सक्षम बनवण्याच्या दिशेनं एक प्रेरणादायी पाऊल असल्याची मुर्मूंची पोस्ट. बिहारमधील पाटण्यात निवडणुकीच्या प्रचारातून वेळ काढून भाजप नेत्यांनी घेतला पाणीपुरीचा आस्वाद. भाजपचे राष्ट्रीय मीडिया सहप्रभारी संजय मयूख आणि प्रवक्ते दानिश इक्बाल स्मृती इराणींसोबत सहभागी. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी तिरुमाला इथल्या श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी दर्शन घेऊन प्रार्थना केली. लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसारामला 6 महिन्यांचा अंतरिम जामीन. राजस्थान गुजरात उच्च न्यायालयानं वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामीन दिला. जोरदार बर्फवृष्टीनंतर काश्मीरमध्ये थंडीत वाढ. श्रीनगरमध्ये काल रात्री कडाक्याची थंडी. जम्मू आणि काश्मीरमधील शोपियानमध्ये दहशतवाद्यांच्या घरांची झडती. पोलिसांनी पीओकेमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांच्या घरांवरती छापे टाकले. गुप्त माहितीच्या आधारे कारवाई. बंगळुरूमध्ये एका महिला प्रवाशाचा रॅपिडो चालकावरती अत्याचार केल्याचा आरोप. पीडितेनं या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केला. हैदराबादमधील एका ऑटो चालकाचा व्हिडिओ तुफान व्हायरल, ज्यात चालकाच्या समोर मुलगी बसली आहे आणि चालक जोरात ऑटो चालवतोय. दोघांचे ऑटो चालवताना अश्लील चाळे सुरू आहेत. गुजरातमधील सुरतमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये एका तरुणाचा मृत्यू. 5 कुत्रे हल्ला करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद. कुत्र्यांपासून जीव वाचवण्यासाठी तरुणाची धडपड सुरू होती, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. रशियातील दागेस्तानमध्ये विमानाचा मोठा अपघात. अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू. हेलिकॉप्टर किझल्यारहून इर्बरवशला जात असताना अच्ची सू या गावातील एका रिसॉर्ट कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या अतिथीगृहावरती ते कोसळलं. ब्राझीलमध्ये वादळाचा कहर. ब्राझीलमधील रिओ बोनिटो इथं वादळानं मोठ्या प्रमाणात नुकसान. यामध्ये 6 जणांचा मृत्यू. पूर्व युक्रेनमध्ये रशियाने हल्ला केला. ड्रोन हल्ल्यामध्ये 3 जणांचा मृत्यू तर 12 जण जखमी. रशियानं 458 ड्रोन आणि 45 क्षेपणास्त्र डागली. युक्रेनियन हवाई दलानं 406 ड्रोन आणि 9 क्षेपणास्त्र पाडली. इराणमध्ये पाण्याचं संकट निर्माण. राजधानी तेहरानमध्ये पाणीपुरवठा खंडित. जलाशयातील पातळी कमी होत असल्यामुळे पिण्याचं पाणी आणि वीज निर्मितीही धोक्यात. अमेरिकन सरकारच्या बंदचा हवाई प्रवासावरती परिणाम. बंदच्या दुसऱ्या दिवशी देशभरातील 10 प्रमुख विमानतळावरती 1000हून अधिक उड्डाणं रद्द, ज्यामुळे 2,68,000 पेक्षा अधिक प्रवाशांचा प्रवास हा प्रभावित. आशिया चषकाची ट्रॉफी भारतात आणण्यासाठी चर्चा सुरू. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया आणि पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्यात स्वतंत्र बैठक झाली. या चर्चेतून नक्कीच समाधानकारक मार्ग निघेल असा विश्वास सैकिया यांनी व्यक्त केला.